प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कला ही माणसाला लाभलेली उपजत दैवी निसर्गदत्त अशी देणगी असते आणि अशी देणगी लाभलेला माणूस जेव्हा साधक होऊन तपश्चर्या म्हणून कलेची साधना करतो तेव्हा स्वतः तो आनंदाचं लेणं होतोच, पण त्याचबरोबर रसिकांसाठी आनंदाचा घनू होऊन बरसत राहतो. आजच्या या कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत अशाच एका गायिकेला, सुहृद अशा सखीला, जी समाजाभिमुख गायिका आहे. आजच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत गायिका मनीषा निश्चल अर्थात मनीषा लताड. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमातून आम्हाला जाणून घेण्यात रस आहे तो तुमच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी जपत जी तुमची कला वाढवली आहे, जे तुम्ही कार्यक्रम करता रसिकांना आनंद देता त्याविषयी. कारण सामाजिक गुण हा जो एक भाग आहे तो एक अतिशय महत्त्वाचा असतो, समाजाच्या दृष्टीने असतो, स्वतःच्या समाधानाच्या दृष्टीने असतो. तर सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल, आपल्यावरती होणारे जे संस्कार असतात कलेचे असतील किंवा माणूस म्हणून असतील तर ते घरातून होतात, बालपणापासून होतात. तर तुमचं बालपण आणि तुमच्यावरचे हे गाण्याचे आणि समाजाचे जाणीव असण्याचे संस्कार जे आहेत त्याविषयी. बालपण म्हटलं तर माझं अतिशय खेडेगावात, छोट्या गावात बालपण गेले. शेवाळा, आखाडा, बाळापूर, शेवाळा या गावी. आता हिंगोली जिल्ह्यात आहे ते. आणि तिथे शेती वगैरे आहे आमची. मोठा एकत्र फॅमिली असल्यामुळे आमचा एक मोठा वाडा होता. आणि माझं घराणं तसं माहेरी सगळं साहित्याचं वातावरण. नरहर कुरुंदकर माझे आजोबा, शिवाय राम शेवाळकर हे पण माझ्या नात्यातच आहेत. तर त्यांचं पण घरी येणं जाणं होतं. आणि माझे मोठे काका हे क्लासिकल गायचे, नाट्यगीतं वगैरे. म्हणजे आम्हाला त्यांच्या हार्मोनियमला वगैरे हात लावायची परमिशन नव्हती. अच्छा. पण ते जेव्हा वाजवायचे तेव्हा आम्ही असं दुरून, फक्त दुरून बघायचो, ऐकायचो. आणि अशा रीतीने कानावर संगीत पडत गेलं. शिवाय माझ्या आईला गाण्याची आवड. माझी आई शिकलेली नाही, फक्त 4थी पर्यंत शिकलेली होती, आता नाही येते. आणि तिला गाण्याची आवड. ती गाणी लिहायची, हलकी फुलकी जी दैनंदिन जीवनातली आपल्या जे प्रसंग असतात त्यावरती गाणी लिहायची. आणि रात्री मग आमचा रोजचा कार्यक्रम असायचा. हा जेवण झाल्यानंतर आम्ही जेव्हा गादीवर झोपायचो तेव्हा ती मला रोज गाणी शिकवायची. आणि तिच्या गाण्याच्या चाली ह्या म्हणजे पिक्चरच्या गाण्याच्या चालीच्या वगैरे अशा लावून ती मला ऐकवायची. आणि अशा रीतीने मला गाण्याची आवड निर्माण झाली. तुमच्या लहानपणातला हा जो योग आहे तो म्हणजे अक्षरशः दुग्ध शर्करा योग होता. एक सांगीतिक वातावरण होतं, काका गाणारे होते, नरहर कुरुंदकरांसारखे जे विचारवंत आहेत, जे समाजासाठी आजही अत्यंत मोठे दिशादर्शक असे विचारवंत आहेत, राम शेवाळकर असतील. आणि आई कविता करायची. म्हणजे तुम्ही सर्व दृष्टीने एक जे आपल्याला घडवणारं, परिपोष करणारं विचारांचा, गुणांचा असं वातावरण असतं, ते वातावरण तुम्हाला लाभलं. आणि मग गावातलं वातावरण कसं होतं? खेडेगाव म्हटलं की मंदिर असतात. मंदिरात एकादशीचे भजन किंवा कीर्तन, तुमचं ज्ञानेश्वरी सप्ताह वगैरे असतो, भागवत सप्ताह. त्यानिमित्ताने दैनंदिन म्हणजे गाण्याचे कार्यक्रम चालूच असायचे. म्हणजे आई भजनाला जायची, आईसोबत मी पण जायची. किंवा असं गावात, छोट्या गावात एखाद्या समारंभाला खूप महत्त्व असतं. समजा डोहाळ जेवण आहे, बारसं आहे कुणाकडे, मग मी गाते म्हटल्यानंतर मला बोलवायचे तेव्हा गायला. आणि मी पण अगदी उत्साहाने जायची ती गाणी गायला. छोट्या गावांमधला हाच एक महत्वाचा किंवा आनंदाचा भाग असतो ना, की छोटे छोटे सण उत्सव जे असतात ते खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आणि सगळ्यांना गाणं यायला हवं किंवा शास्त्रोक्त गाणं यायला हवं अशी काही अट नसते तिथे. ते लोकजीवनातलं लोकसंगीत इतकं गोड असतं आणि त्याचे नैसर्गिक संस्कार आपल्यावरती होतात. तुम्हाला स्वतःला गाणं आवडतंय हे कधी कळलं किंवा गावंसं वाटतंय आपल्याला हे कधी कळलं? लहानपणापासूनच म्हणजे कानावर सतत गाणं पडायचंच. माझ्यापेक्षा जो माझा मोठा भाऊ आहे तोही क्लासिकल गातो छान. अजूनही वसंतराव देशपांडेंचे नाट्यगीत वगैरे खूप छान गातो तो. आणि लहानपणापासून गाणं कानावर पडत गेलं. आणि सतत कंटिन्यू रेडिओ चालू असायचा सकाळी, भक्तिगीतं सकाळची. म्हणजे अगदी रेडिओ चालूच असायचं घरात, गाणी चालू. आईला गाण्याची प्रचंड आवड, त्यामुळे मग ऐकत गेलं आणि आवडायला लागलं गाणं ते. आता तुम्ही म्हणालात की आई कविता करायची किंवा त्याला चाली सुद्धा त्या लावायच्या. आणि रोज रात्री तुमची एक छोटीशी, ज्याला मैफल म्हणतो, की झोपण्यापूर्वी जसं गोष्टी ऐकतो तसं चला गाणी म्हणूया, कारण वातावरण तसं होतं. तर आईने आवर्जून तुम्हाला काही शिकवली का? गाणी शिकवणं असेल किंवा तुमच्यामध्ये जो गुण आहे तर त्याला थोडा एक
ज्याला म्हणतो आपण की काहीतरी एक आकार यावा वेगळा जाणीवपूर्वक, या दृष्टीने आईने काही प्रयत्न केले का सहज होतं सगळं? सगळं सहज घडत गेलंय, कारण मी तेव्हा खूप लहान होते. म्हणजे अगदीच 10-11 वर्षाची असेल तेव्हा मी. आणि म्हणजे मला फारसं काहीच आठवत नाही. फक्त आई गाणी म्हणायची, आईसोबत मी कार्यक्रमाला जायची, गाणे म्हणायला जायची. आणि आई ती साधी अगदी अगदी साधारण दैनंदिन जीवनातली ती गाणी असायची. फार काही म्हणजे अगदी साहित्यिक वगैरे असं काही नसायचं. हलकं फुलकी गाणी असायची, ती पिक्चरची चाल असायची बस. आपलं जे रोजचं जगणं आहे की जसं आपण म्हणतो की बाई जात्यावर दळायला बसली की तिला ओव्या सुचतात, किंवा बहिणाबाईंचं जसं उदाहरण आहे की शेतात काम करता करता त्यांनी खूप सुंदर गाणी केली की जी त्यांची म्हणून त्यांनी केली तरी आज आपल्या समाजाची आहेत. तसं खरं म्हणजे बहुतेक स्त्रियांचं असतं की आपलं जे जगणं आहे ते सहज शब्दांमध्ये गुंफावं, आणि आई तर त्याची कविता आणि पुढे गाणी करत होती. तुम्ही शिकायला कधी सुरुवात केलीत गाणं? गाणं शिकायला खरी सुरुवात झाली माझी म्हणजे 10वी पर्यंत तर मी शेवाळ्यातच होते, छोटं गाव होतं. 11वीला मी जेव्हा औरंगाबादला आले कॉलेजमध्ये ऍडमिशन, तेव्हा मी संगीत हा विषय घेऊनच मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली की माझं. आणि पण मी ठरवलं होतं की मला गाण्यातच करायचं, जे काही शिकायचं ते गाण्यातच शिकायचं. त्यामुळे संगीत विषय घेऊन मी ऍडमिशन घेतली 11वीला, आणि तेव्हापासून माझं खरं सुरू झालं कॉलेजमध्ये गाणं. मग क्लास नंतर लावले, मग ते सगळं हे गाण्याचं जसं तुमचं एका बाजूने सुरू होतं तसं आपण एक माणूस म्हणून वाढत असतो. तुम्हाला जी परंपरा वारसा आहे तो मोठ्या विचारवंतांचा आहे. तर सामाजिक जाणीव तुमच्यामध्ये लहानपणापासून आपोआप रुजत गेली, किंवा कोणी जाणीवपूर्वक रुजवली? तुमच्याशी गप्पा व्हायच्या किंवा आजूबाजूच्या समाजाविषयी घटनांविषयी काही चर्चा व्हायच्या, असं काही व्हायचं का हो घरी? घरी म्हणजे लहान होते तेव्हा काही एवढं फारसं असं समजायचं नाही, पण एकत्र फॅमिली होती, मोठी फॅमिली होती. आणि साहजिकच छोटं गाव म्हणलं की कुणी समस्या घेऊन येणार त्यांच्या, कारण आमचं घराणं तसं म्हणजे सगळे मानायचे, माझ्या काकांना वगैरे सगळं असं महत्त्व द्यायचे खूप. त्यांच्या समस्या घेऊन यायचे त्यांच्याकडे काही असेल तर. आणि मग एवढंच दिसायचं की बोलतायत त्यांच्याशी घरातली मोठी व्यक्ती, काहीतरी त्यांच्या सांगण्यामुळे त्यांना येणाऱ्या लोकांना समाधान मिळते, काहीतरी होते, म्हणजे नक्कीच काहीतरी. तर तेव्हापासून ते पाहत गेलेलं आहे. मदत करणं जे असेल किंवा जी थोडी विचार करणारी माणसं आहेत त्यांच्याकडे समस्या घेऊन येणं, आणि नकळतचा तो एक संस्कार असतो की आपण आपल्या विचारांनी किंवा छोट्याशा हात पुढे करण्यानी अनेक समस्या सोडवू शकतो. हाही एक सहज संस्कार तुमच्यावरती झाला. तुमच्यामध्ये गाण्याचा गुण आहे आणि तुम्ही गाणं शिकलं पाहिजे, याच्यासाठी प्रोत्साहन कोणी दिलं, किंवा ते जाणीवपूर्वक हेरणं म्हणतो आपण, सहज गाणं वेगळं आणि आपल्या घरातलं हे मूल कलाकार म्हणून उभं राहू शकतं हे समजून घेणं वेगळं, तर हे कोणी केलं? तसं शाळांमधून वगैरे मी प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायची, मला तिथे बक्षीस प्राइज मिळायचं. आणि घरचे विचार तसे सगळ्यांचे, वडिलांचे वगैरे जुन्या विचारांचे तसे. आणि घरात माझी मोठी बहीण होती आहे, म्हणजे नंदिनी देशमुख म्हणून, ती स्वतः पण छान लिहिते, लेखिका आहे, चांगली कवयित्री आहे, चांगली शिकली. त्या काळातली ती MA म्हणजे गोल्ड मेडलिस्ट आहे हिस्ट्रीची. आणि तिच्या लक्षात आलं की हिला गाणं आवडतं. मग तिने 10वी नंतर खरं तर बाबांनी ठरवलं होतं की चला नांदेडला आता हिचं ग्रॅज्युएशन करून घेऊया आणि मग लग्न करून मग मोकळे, जे असतं पठडीमधलं एक जे मुलीचं आयुष्य असतं अगदी. पण मग ताईनी त्यांना सांगितलं की तुम्ही असं नका करू. नांदेडला कॉलेजमध्ये संगीत हा विषय नव्हता तेव्हा, आणि हिला संगीतात जर काही करायचं तर मग औरंगाबादला माझे मामा राहायचे कुरुणकर, माझा भाऊ होता, मोठा भाऊ सर जॉबला. मग तिन्ही बाबांना समजावलं की तुम्ही हिला औरंगाबादला ॲडमिशन घेऊ द्या कॉलेजमध्ये. आणि मग अशा तऱ्हेने माझं संगीताचं शिक्षण सुरू झालं औरंगाबादला आल्यावर. हे सहज झालं, बाबांनी सहजपणाने ऐकलं. आणि आईची भूमिका काय होती या सगळ्यात? नाही, आई तर तेव्हा नव्हतीच, म्हणजे माझी आई 6वी-7वीला असतानाच गेले ते. हो. तर बाबांनी ऐकलं थोडंसं, ते ताई तर मोठी घरात बहीण म्हणून ते ऐकायचे, तिचे लाडकी होती ती, त्यामुळे मग ऐकलं बाबांनी. तुमच्यासाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण होता असेल की ज्याच्यामध्ये आतमध्ये एक कलाकार असतो, ज्या कलाकाराला बाहेर यायचं असतं, ज्याला स्वतःची कला फुलवायची असते, त्याला पठडीमध्ये घातलं जाण्यापेक्षा आपल्याला हे संधी मिळणं म्हणजे ताई तुमच्यासाठी आयुष्यातलं एक मोठं वळण आहे. म्हणजे तेव्हा हे कळायचं नाही की
आपल्याला करिअर करायचंय वगैरे असं होतं. फक्त एवढंच होतं की आपल्याला गाणं पुढे शिकायला मिळतंय, कंटिन्यू राहणार आहे, यात हे बंद पडणार नाही, एवढंच तेव्हा समजायचं. आणि खूप आनंद आनंदाने झाला शिक्षणाला होता त्या अगदी. सुरुवात हो. झाली. ते महाविद्यालयीन काळातले गाणं शिकण्याचे अनुभव कसे होते, किंवा त्या काळामध्ये रंगमंचावरती, व्यासपीठावरती गाणं वगैरे असं सुरू झालं का तुमचं? म्हणजे मी पहिल्यांदा तसं गाणं गायलं ते 11वीला कॉलेजच्या गॅदरिंगमध्येच. म्हणजे असं स्टेजवर जे गाणं गाता म्हणतात तसं. तर खूप म्हणजे प्रॅक्टिस चालायची आमची, आणि गॅदरिंगमध्ये मी गायला लागले तेव्हा म्हणजे लोक आवडत होतं सगळ्यांना ते गाणं. मला काही नाही, मी माझे फक्त गात होते. पण विद्यार्थ्यांनी आता असतं ना, कॉलेजचं एक वातावरण असतं ते, तर हार वगैरे टाकले गळ्यात माझे गाणं संपल्यानंतर, वरतून स्टेजच्या ह्याच्यावरून जाऊन वगैरे. तर थोडंसं गोंधळायला झालं होतं मला, पण असं मला काही समजत नव्हतं, फक्त गाणं आपलं चांगलं झालं, सगळ्यांना आवडलं. खूप निरागस असं ते वय होतं, म्हणजे आपल्या गाण्याला अगदी. दाद म्हणून आपल्याला हार टाकले आहेत वगैरे हे कळण्याइतकी त्याच्या मागची दृष्टी नव्हती. कुठलं गाणं होतं ते? गाईड पिक्चर वरलं कांटो से खींच के आंचल में गायलं का. ओ कांटो से खींच के आंचल, तोड़ के बंधन बांधी पायल, हो कोई न रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना है. बस असंच. आणि खरं माझं असं सुरुवात झाली. म्हणजे गॅदरिंगचं आधीच एक चैतन्याचं आणि एक अत्यंत उत्साहाचं वातावरण असतं, आणि त्याच्यामध्ये या तुमच्या सुरांनी त्या दिवशी 4 चांद लावले, आणि तुम्हाला स्वतःमधली एक गायिका नीटपणाने सापडली, एक दात काय मिळते त्याचा अनुभव आला. प्रत्यक्ष शिकायला ज्या वेळेला कॉलेजमध्ये तुम्ही पूर्ण गाणं हाच आपलं ध्येय आहे म्हणून शिकायला सुरुवात केलीत, तेव्हाच्या शिक्षकांचे, शिक्षणाचे आणि सहाध्यायी जे असतात त्यांचे मिळून अनुभव काय होते? कॉलेजमध्ये मी म्हणजे क्लासिकल शिकायला सुरुवात केली तेव्हा. आणि माझा ॲक्च्युली मला सुगम आवडायचं थोडं. सुरुवातीला मला जरा क्लासिकल म्हणल्यानंतर थोडंसं गेलं, पण हे सुगमसाठी आवश्यक पण आहे, आपल्याला बेस येणं क्लासिकलचं आवश्यक आहे, हे हळूहळू मला समजायला लागलं. आणि मग मी त्यात इंटरेस्ट घेत गेले, आणि अशा तऱ्हेने क्लासिकलचं मग क्लास पण लावला मी, प्रायव्हेट क्लास पण लावला. अशा तऱ्हेने संगीताचं शिक्षण सुरू झालं माझं कॉलेज. आणि नियमितपणाने महाविद्यालयीन अभ्यासक्रमच असल्यामुळे तो तुमचा एक आतून जिव्हाळ्याचा विषय होत असतो, सहजपणाने पुढे जात तुमचं झालं. त्या काळातल्या व्यक्तिशः तुमच्या आयुष्यातल्या, आता जे तुम्ही अनेक सामाजिक जाणीवेनी कामं करता, तर त्या काळात आपण काही केलं असं काही आठवतंय का? किंवा जाणीवपूर्वक केलं किंवा सहजतेने केलं? म्हणजे तो गुण जो आपण म्हणतो की कुठलाही गुण हा लहानपणापासूनच खरं म्हणजे आपल्यात असायला लागतो, असं नाहीये की तो अचानक एका टप्प्यानंतर येतो. तर दुसऱ्या माणसासाठी काहीतरी करावं हे तेव्हापासून होतं का? तेव्हा खरं तर एवढं काही समजायचंच नाही. म्हणजे असं, एकतर मी छोट्या गावातून एकदम औरंगाबाद सारख्या शहरात आली. माझा स्वभाव तसा शांत, म्हणजे मी फारशी बोलायची पण नाही. अगदी कॉलेज टू घर, घर टू कॉलेज एवढेच असायचं. मामाकडे राहायची. थोडासा तो एक धाक होता. म्हणजे मामी खरं तर खूप छान होत्या, आमच्या स्वभावाने आहेत म्हणजे. आणि बस अभ्यास, गाणं, कॉलेज, घर एवढंच होतं तेव्हा अगदी. पण मग प्रत्यक्षात कधी सुरुवात झाली की काहीतरी आपण करावं दुसऱ्यासाठी हे जाणवणं आणि ते प्रत्यक्ष करायला सुरुवात करणं, ते करण्याची आपली स्वतःची स्थिती येणं, हाही त्याच्यामध्ये एक भाग आहे की वाटलं तरी आपल्याला करता येण्याच्या एका स्थितीपर्यंत यावं लागतं आपण? नक्कीच. आता मला पुण्यात येऊन 4 वर्ष झाली. त्याआधी औरंगाबादलाच होते मी. म्हणजे लग्न झालं आणि मिस्टरांचा गव्हर्नमेंट जॉब, त्यामुळे मी इतर ग्रुपमध्ये गायची. फक्त गाणं एवढंच, कार्यक्रम करायचे, गायला जायचं, घरी यायचं, एवढंच होतं माझं. आणि मिस्टरांची ट्रान्सफर झाली इथे 4 वर्षापूर्वी पुण्यात. मग इथे यावं लागलं. आणि थोडंसं उदास पण होते की आता इथे आल्यानंतर काय, कुणाचीच ओळख नाही. तिथे एवढे 4000 कार्यक्रम केलेले मी. अच्छा. पूर्ण मराठवाड्यात सगळीकडे. आणि इथे आल्यानंतर कुणाची ओळख नाही, थिएटर सुद्धा माहीत नव्हते आम्हाला, काहीच माहिती नाही. असं 2 महिने अशीच गेली. म्हणजे मी हे ऑफिसमधून आले की असं पाहायचे, उदास असायची मी, थोडंसं शांत, कारण काही सगळंच थांबलं होतं, पूर्ण थांबलंच होतं गाणं अगदी. मग माझे मिस्टर ऑफिसमधून लंच टाईममधून जायचे
थिएटर पाहून यायचे, पार्किंगला कुठे जागा आहे गेलो तर सगळं सगळं व्यवस्थित बघून यायचे रोज. आणि मग आम्ही एखादा कार्यक्रम पाहायला जायचो. मग अशा तऱ्हेने हळूहळू ओळखी वाढत गेल्या. आणि मग आम्ही एक जणांकडे गेलो की आम्हाला गाण्याला चान्स द्या तुम्ही. पण सगळे म्हणत होते, कारण साहजिक होतं की आम्हाला इथे कुणी ओळखत नव्हतं. तुम्ही तुमची क्लिप पाठवा, तुम्ही तुमचं एखादं गाणं आम्हाला पाठवा, आम्हाला तुमचा आवाज ऐकू द्या. मग इतकं वाईट वाटायचं तेव्हा की आपण एवढे कार्यक्रम केले, एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत कार्यक्रम केले होते तेव्हाही. आणि आपल्याला आता असं गाणं म्हणजे अगदी साधा ऑर्गनायझर सुद्धा आपल्याला असं गाणं पाठवा म्हणतं. मग माझ्या मिस्टरांनी ठरवलं की आपण एक इथे कार्यक्रमच करूया. मग आम्ही एक थिएटर शो इथे 8 एप्रिलला केला होता, वो जब याद आए. हा, मग सगळ्यांना निमंत्रण दिलं, सगळे ऑर्गनायझर वगैरे. खूप म्हणजे अगदी तुडुंब भरलं होतं थिएटर. मग तो कार्यक्रम झाल्यापासून मग तेव्हापासून आम्ही मागे नाही पाहिलं. मग हळूहळू ओळखी वाढत गेल्या, अनेक जणांचं सहकार्य पण मिळालं. आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली आमच्या. आणि मग स्वतःचं आमचं बॅनर म्हणून आमची संस्था ते निर्माण झालं, सांगीतिक व्यासपीठ. आणि त्या व्यासपीठावर मग अनेक कार्यक्रम होत गेले, सेलिब्रिटी शोज. अशा रीतीने हळूहळू महकची आमची संस्थेची निर्मिती झाली. आणि या संस्थेतून जसे तुम्ही सांगीतिक कार्यक्रम म्हणजे अर्थातच संगीत हाच या सगळ्याचा पाया आहे, पण त्याच्या जोडीला जे सामाजिक काम करतात ते ही इथूनच सुरू झालं. हो, सामाजिक बांधिलकी म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपण जी गाणी गाऊन कार्यक्रम करतो, 2 पैसे कमावतो, तर ही कोणामुळे, ही ज्यांनी एक माइलस्टोन आखलेला आहे, एक सीमा आखलेली आहे की आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीच. पण एक त्यांची गाणी गाऊन आपण हे केलं तर आपण त्यांना आपल्या स्टेजवर बोलवावं. आणि त्यांचे कार्यक्रम म्हणजे पाहून इतरांना पण आनंद मिळतो, कारण ते खुश असतात ना, आपल्याला सेलिब्रिटी पाहायला मिळतात, त्यांचे अनुभव ऐकायला मिळतो. महत्वाचा तो भाग असतो, कारण या सगळ्या कलाकारांनीच मोठमोठे संगीतकार असतील, कवी असतील, अभिनेते असतील, आपल्या भावविश्वाशी त्यांचं नातं असतं. म्हणजे आपण नशिबान आहोत की आपण या काळात जन्म घेतलाय. म्हणजे आपण मंगेशकर घराणं आपण पाहू शकतो, त्यांना ऐकू शकतो. हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि अशा रीतीने मग मी जी महान कलाकार आहेत, कल्याणजी आनंदजी भैया आहेत, उषा खन्नाजी आहेत, पहिल्या महिला संगीतकार, अशा अनेक सेलिब्रिटी शोज केले. तुमचा हा प्रवास जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत गायिका मनीषा निश्चल यांच्याशी. तुम्ही तुमच्या प्रवासाविषयी सांगत होतात, तुमच्या संस्थेविषयी सांगत होतात, किंवा जे आपल्याकडे आहे कलेचं देणं असेल किंवा कुठलंही ते आपण रसिकांपर्यंत पोहोचवणं, ह्याच्यातला आनंद याविषयी सांगत होतात. तर मला हे जाणून घेण्यात उत्सुकता आहे की कुठल्याही कलाकारासाठी, त्यातही अधिकतर स्त्री कलाकारासाठी, जितकं वाटतं तितकं तो प्रवास सोपा नसतो. म्हणजे गायचं आहे ते घरी गा, सगळं सांभाळून गा, असेच अनेक ठिकाणी अजूनही कल दिसतात. तर तुमच्या बाबतीत हा प्रवास कसा होता? सहज सोपा होता की संघर्षाचा? सोपा नाहीच म्हणता येणार त्याला. आणि माझ्या आयुष्यात तर असं झालं की मला एखादी गोष्ट लगेच मिळाली असं कुठल्याच बाबतीत असं झालं नाही. आणि घरी बाबा वगैरे म्हणजे जुन्या विचारांचे, त्यामुळे त्यांना मी कार्यक्रमात गाते ही कल्पनाच त्यांना म्हणजे मांडली नव्हती. मी कुठे जावं, बाहेर गावी जाते, कुणासोबत जाते, गाणं म्हणते. तर पण मी ठरवलेलं होतं की तशी मी खूप जिद्दी आहे, म्हणजे त्यामुळे आपल्याला गाण्यातच हे करायचंय. नंतर जेव्हा समजायला लागलं तेव्हा मी ठरवलं की मला गाण्यातच करिअर करायचंय. आणि बहिणीचाही सपोर्ट मिळत गेला. ती पण बाबांना समजावत होती. आणि मी ठरवल्यामुळे मग मी घरी बोलणी खायची, रागवणीला सगळं मी सहन करायची, पण मी गाण्याचे कार्यक्रम करायचे. मग नंतर लग्न झालं माझं, लव्ह मॅरेज. तेव्हा म्हणजे माझ्या मिस्टरांना माहिती पण नव्हतं मी गाते हे. फर्स्ट इयरला असताना आमचं प्रेम झालं आणि 4 वर्षांनी लग्न झालं. पण त्यांना जेव्हा समजलं
तेव्हा त्यांचा सपोर्टच होता अगदी घरात सगळ्यांचा. म्हणजे माझ्या सासरी गाण्याचा साहित्याचा काहीही संबंध नाही, काहीही. सगळे व्यापार करणारे बिझनेसमॅन सगळे. आणि पण मिस्टरांचा सपोर्ट एवढा होता मला, म्हणजे अगदी मी बाहेर गावी जायची, सगळं घरातलं माझ्या मुलांकडे पण बघायचे, ते सगळं करायचे. आमचे सासूबाई, दीर सगळे अगदी अभ्यासापासून सगळं लक्ष द्यायचं. म्हणजे मला कधी आत्तापर्यंतही माझ्या घरातल्या कुठल्या गोष्टीमुळे मला जाता आलं नाही असं कधीच झालं नाही आत्तापर्यंत एवढ्या वर्षात. आणि मग नंतर पुण्यात इथे आल्यानंतर तर माझ्या संस्थेची स्थापना झाली मॅकची. तर सगळं हे त्यांनीच म्हणजे पुढाकार घेऊन सगळं, आताही सगळं तेच बघतात. कुठल्या संस्थेला कुणाला कार्यक्रम म्हणजे मदत पाहिजे असेल किंवा आपल्या कार्यक्रमामुळे जर कुणाला कुठल्या संस्थेला फायदा होत असेल आर्थिक वगैरे एखादं, तर तिथे पण मी मग कॉम्प्रोमाइज नाही करत. म्हणजे आमचं मानधन एवढंच पाहिजे वगैरे असं काही नाही. अट्टाहास कुठलाही नसतो आमचा, की आम्हाला फक्त आमचे आर्टिस्ट लोकांचं आणि झालं तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो त्या संस्थेला, हे पहिले आम्ही लक्षात घेतो. कुठल्याही सामाजिक कामासाठी किंवा असे जर कार्यक्रम आखलेले असतील तर ठीक आहे, आम्ही येतो, आम्ही तयार आहोत अशा भूमिकेत राहणं आहे. आणि तुमच्या बाबतीत हे म्हणजे आनंदाचंही आहे आणि थोडं गमतीशीर आहे की तुम्हाला माहेरी विरोध होता आणि सासरी तुम्हाला संपूर्ण पाठबळ जे आवश्यक आहे ते सगळं मिळालं. म्हणजे आपण तुमचे सासूबाईंनी पण कधी मी रात्री उशिरा आले किंवा सकाळी उशिरा उठले कधी तक्रार केली नाही, कधीच नाही अगदी. आणि मुलांनी पण माझ्या खूप सपोर्ट केला, म्हणजे कधी हट्ट केला नाही तू जाते, कधी कधीच नाही, कधीच. पण तुमचे हे गाण्याचे कार्यक्रम जे आहेत जे आपण बाहेर मोठ्या प्रमाणावर करतो, व्यासपीठावरून करतो, तर ते सुरू कधी झाले? लग्नाच्या आधी सुरू झाले का नंतरच सुरू झाले? लग्नाच्या आधी सुरू म्हणजे सुरुवातच होती तेव्हा. खरं सुरू झालं ते लग्नानंतरच. माझं गाण्याचे कार्यक्रम प्रोफेशनली मी जे बाहेर जायला लागले ते लग्नानंतरच. एम ए पण पार्ट 1 माझं लग्नाच्या आधी झालं होतं आणि लग्न झाल्यानंतर मी एम ए माझं पूर्ण केलं, ते पण रेग्युलर कॉलेजला जाऊन अगदी. मला म्हणजे आजकालच्या महिलांना हे सांगावंसं वाटतं खरं, की तुमच्या आतमध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे की मला हे करायचंच आहे. मग तुम्हाला सपोर्ट करतील घरातले, नक्कीच करतील. तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. काही आता माझ्या मैत्रिणी बऱ्याच जणी अशा आहेत मी पाहते की माझ्या बरोबरीच्या आहेत, ज्यांचा आवाज चांगला आहे, ज्यांना गाण्याची आवड आहे किंवा इतर कुठल्याही कलेची आवड आहे त्यांना, त्यात त्या हुशार आहेत. पण त्या लग्न झाल्यानंतर स्वतःच इतक्या अडकतात संसारात, मुलांमध्ये रमतात की त्यांना कुणी म्हटलं तरी त्या नको मला हे नको, मला असं मुलांचं म्हणजे असं काहीतरी हे करतात. त्या जिद्द कमी पडते किंवा हे केल्याशिवाय मी शांत राहू शकत नाही, जगू शकत नाही, या स्थितीपर्यंत त्यांचा अंतरात्मा येत नाही. तेच ना. खरं तर खूप आहेत त्यांच्या. आता आजकालच्या सगळ्या क्षेत्रात महिला आहेतच आघाडीवरती. पण तुम्ही स्वतः पण ठरवलं पाहिजे की नाही मला हे करायचं आहे. आणि मी घरातलं सगळं करून मी व्यवस्थित करून पण आपण करू शकतो बाहेर. असं काही नाही की तुमच्या याच्यामुळे की घरातल्यांची अडचण होते, दुर्लक्ष नव्हतं, असं काही नाही. पहिला कार्यक्रम आठवतो आहे? पहिला कार्यक्रम म्हणजे पुण्यात आल्यानंतर आमचा हाच जो आम्ही थिएटर शो केला पहिला, मगाशी ज्याचा उल्लेख केला रसिकांच्या गर्दीने तुडुंब दाद दिली आणि सगळं थिएटर भरलेलं होतं तो कार्यक्रम. हो, तोच पहिला कार्यक्रम. तिथून सुरुवात झाली कार्यक्रमाला, मग होत गेले कार्यक्रम. आता नवरात्र उत्सवात असो, संगीताचं राज घराणं आपण ज्याला म्हणतो, मंगेशकर फॅमिली, तर त्यांचे पण आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यांच्यासोबत गाण्याचा योग आलेला आहे, त्यांची गाणी गाण्याचा योग आलेला आहे. आणि आपल्या व्यासपीठावर पण अनेक मान्यवर येऊन गेले, मी मागाशी सांगितलं. त्यामुळे हा जो तुमचा प्रवास आहे तो खरोखर खूप समाधानाचा झाला. की ज्या जिद्दीने तुम्ही सुरुवात केली होती ती तुमच्यासाठी दैवत असणारे मंगेशकर घराणं किंवा सगळ्याच गायकांसाठी किंवा रसिकांसाठी सुद्धा दैवत आहे हे घराणं. हे तर त्यांच्याबरोबर गाता येणं, त्यांच्यापर्यंत पोहोचता येणं हा एक आनंदाचा प्रवास आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि यानंतर मी येणार आहे तुमचे गुरु आणि त्यांच्याकडून तुम्ही कुठल्या पद्धतीने स्वतःसाठी एक एक कण जो गोळा करणं म्हणतो तो गोळा केलात याकडे घेऊया एक छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, स्वतःची कला जिद्दीने, निश्चयाने, निष्ठेने फुलवणाऱ्या गायिका मनीषा निश्चल यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतो आहोत. मनीषाताई, आता मगाशी आपण बोललो तसं तुमचे गुरु आणि एक जो आपला प्रवास असतो, तर त्या प्रवासामध्ये खरं म्हणजे आपल्याला पैलू पाडण्याचं काम जे असतं, ते प्रत्यक्ष शिकवणारे गुरु असतील किंवा एकलव्यासारखी आपण केलेली साधना असेल, त्याच्यातूनच त्या कलेला जे एक आपण खरेखुरे पैलू म्हणतो, नेटपणाने त्याला कंगोरे येणं म्हणतो, तर ते होत असतात. आणि एक स्त्री म्हटली की वेगवेगळ्या ठिकाणी, बाहेर असेल, सासर असेल, शिक्षणासाठी बदल असतील, तर तशीही तुमच्या आयुष्यात खूप स्थित्यंतरं आलेली आहेत. तर या काळामध्ये तुमचे गुरु कोण होते? तुम्ही तुमची साधना कशी केली? तुमचं गाणं कसं फुलवलंत? याविषयी काय सांगाल? नक्कीच. म्हणजे पहिले गुरु म्हटलं तर माझी आईच, असं म्हणायला हरकत नाही. तिने मला गाण्याची आवड माझ्यात निर्माण केली तिच्यामुळे. आणि नंतर औरंगाबादला आल्यानंतर माझं कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झालं. कॉलेजमधले माझे गुरु चित्ररेखा देशमुख मॅडम, विजयलक्ष्मी बर्जे मॅडम, करुणा देशपांडे मॅडम, यांच्याकडे मी म्हणजे क्लासिकल शिक्षण यांच्याकडे झालं. शिवाय सुगमचं शिक्षण मी औरंगाबादला आदरणीय विश्वनाथजी ओक सर, माधुरीताई ओक सर यांच्याकडे घेतलंय. आणि माझं बेसिक माझी आवड सुगम संगीताची, त्यामुळे क्लासिकल ठीक आहे मला आवडायचं, म्हणजे एकदम नाही असं नाही, पण मी कंटिन्यू खूप वेळ ते ऐकत बसायची असं नव्हतं माझं. पण आपल्याला सुगम संगीतासाठी हे पण शिक्षण आवश्यक आहे, बेस आवश्यक आहे, आपल्याला अलंकार शिकणं आवश्यक आहे, किंवा आपल्याला रागांची माहिती आवश्यक आहे, कुठल्या राग, कुठले स्वर आहेत, काय नाही. तर ही माहिती मला मिळाली. आणि सुगमचं तुमचं व्हॉइस कल्चर जे म्हणतात, आकार तुमचा आहे, शब्दोच्चार तुमचे कसे आले पाहिजे, कुठल्या शब्दांवरती जोर दिला पाहिजे जास्त भावनात्मक, तर हे सगळं मला सुगम संगीताच्या शिक्षकांकडून शिकायला मिळालं. आणि आता पुण्यात आल्यानंतर अनुराधाताई मराठे, ज्यांची म्हणजे मी आधीपासून फॅन आहे, ज्यांची गाणी मला खूप आवडतात, तर त्यांच्याकडे मला शिकायला मिळते सध्या. हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. आणि औरंगाबादचे आणखीन सांगायचं तर विजय देशमुख सर, दिलीप दोडके सर, मध्ये शास्त्रीय संगीतामध्ये मला ज्यांचा फायदा झाला, शिकायला मिळालं. आणि औरंगाबादला मी संगीत विशारद पूर्ण केलं ह्यांच्याकडेच, दिलीप दोडके सरांकडेच. आणि नंतर मग पुण्यात आल्यानंतर सुगम संगीताचं शिक्षण अनुराधाताईंकडे घ्यायला सुरुवात केली. आणि खरंच खूप फायदा झाला. म्हणजे मला असं वाटायला लागलं की म्हणजे मला आधी का नाही हे मिळालं. या सगळ्या गप्पांनंतर अर्थातच एक गाणं ऐकायला आवडेल तुमच्याकडून. एक भक्तिगीत आहे, म्हणजे मी पहिल्यांदा अनुराधाताईंकडे गेल्यावर मला शिकवलं, थोडंसं मी घाबरतच गेली होती त्यांच्याकडे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले सिरोपा लावियले द्वारी, इवले सिरोपा लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनाविरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. वा, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही लता दीदींनी अक्षरशः अजरामर केलेली अशी ही रचना आहे. हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, तर त्यानंतरचा एक मोठा टप्पा असतो, किंवा आपली आतून कलाकार म्हणून इच्छा असते की खूप आनंद देणारे आपली जी दैवत आहेत त्यांच्याबरोबर गाता आलं तर किती छान होईल ना. तर हा प्रवास किंवा हा टप्पा, सफलतेचा जो क्षण आहे, तो तुमच्या आयुष्यात अनेक वेळेला आलेला आहे. तर अशा कुठल्या कार्यक्रमांच्या आठवणी प्रेक्षकांना सांगायला आवडतील? येस, कलाकारांच्या म्हणजे माझ्या समाधानाचा, माझ्या भाग्याचा क्षण म्हणजे असा एक आहे, मी सांगेन तो. पण सुरुवातीला मी असा एक कार्यक्रम मी सांगेन की भावनिक ह्याच्याशी तो जुळलेला आहे. माझं गाव शेवाळा, आणि
जवळजवळ 30 वर्षानंतर मी जेव्हा माझ्या गावात जाते गाण्याचा, माझे वर्गमित्र महेश शेवाळकर आणि घनश्याम अग्रवाल यांनी नियोजन करून माझा गाण्याचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे मला फोन आला की त्या दिवशी आपले सगळे 10वीचे वर्गमित्र सगळे एकत्र येणार आहेत. त्यांनी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून तिथे बोलवून घेतलं आणि मी पण गेले. अतिशय पाऊस, म्हणजे अगदी कार्यक्रम होईल का नाही, होणारच नाही अशीच परिस्थिती होती. आणि गाव तसं म्हणजे चिखल वगैरे, शाळेच्या ग्राउंडवरच त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि तशा पावसामध्ये आम्ही गेलो, गावाच्या वेशीपर्यंत पोहोचलो आम्ही आणि गाडीतून उतरले मी, तर अगदी म्हणजे एवढी गर्दी झाली होती तिथे गाडीभोवती. सगळेजण हार, औक्षण, बँड लावला होता. अक्षरशः माझी मिरवणूक काढून रांगोळ्या घरासमोर, आणि माझी मिरवणूक काढत काढत त्यांनी मला शाळेपर्यंत नेलं. जवळजवळ 30 वर्षांनी मी सगळ्यांना भेटले. अत्यंत आयुष्यातला म्हणजे सर्वाधिक मोलाचा जसं आपण मी कधीच विसरू शकणार नाही तो. आणि जवळजवळ 8-10 हजार लोक होती. तशाही परिस्थिती, पाऊस येऊन गेल्यानंतरही ती लोक थांबली होती माझ्या घरी. कसं खेडेगाव म्हटलं की आजूबाजूचे गावाचे लोक ओळखतात, आणि आमचं घराणं तसं म्हणजे चांगल्यापैकी सगळे ओळखायचे काणेगावकर फॅमिली म्हटलं तर. आणि 8-10 हजारांसोबत लोकांसमोर तो कार्यक्रम माझा झाला. म्हणजे मी सांगू शकत नाही तेव्हा तो प्रेमाचा साक्षात्कार आहे खरं म्हणजे, की एरवी कलावंत म्हणून जेव्हा गाणं तेव्हा येणारे रसिक आणि ह्या कार्यक्रमाला तुमच्यासाठी आलेले जे श्रोते होते, तर त्याच्यामध्ये प्रेमाचा, आपली मुलगी आपल्या इथे येऊन मोठी होऊन गाणार आहे. अजूनही त्यांना कौतुक आहे गावातल्या लोकांना. अजूनही मला काही असं झालं की फोन येतात नेहमी की आम्हाला खूप अभिमान वाटतो. ते मलाही खूप छान वाटतं की माझं गावाशी नातं आहे, ते अजूनही असं इतकं सुंदर फुललेलं आहे. तुमचा हा जो सगळा प्रवास आहे, तुमच्या आयुष्यातले हे आनंदाचे सगळे क्षण आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी घेऊया क्षणभराची विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गायिका मनीषा निश्चल यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या आयुष्यातल्या गाण्याच्या ज्या अतिशय हृद्य अशा आठवणी आहेत कार्यक्रमांच्या, त्याविषयी आपण जाणून घेतो आहोत. मनीषाताई, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना यानंतर कुठल्या कार्यक्रमाची आठवण तुम्ही सांगाल की तो अगदी जो तुमच्या जीवापास जपलेला असं आपण म्हणतो? नक्कीच. माझ्यासाठी भाग्याचा म्हणजे मला नाही असं वाटत की कुठल्या कलाकाराला असं वाटत असेल की आपल्या एखाद्या मोठ्या कलाकाराचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, मार्गदर्शन मिळावं. तर असंच संगीतातील राजघराणं म्हणजे मंगेशकर कुटुंब, आणि मंगेशकर कुटुंब, उषाताई मंगेशकरांसोबत कार्यक्रम करण्याचा अनेकदा योग आला. आणि आत्ता मागच्या वर्षी पंडितजी हृदयनाथजी मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मॅकच्या व्यासपीठावर एक कार्यक्रम आपण केला, हृदय संगीत म्हणून. तर तसं पंडितजींसोबत आधी 2-3 कार्यक्रम मी केलेले आहेत, नागपूरला पण आणि पुण्यात पण. दीदी और मैं या नावाचे, म्हणजे त्यांनी दीदींविषयी आठवणी सांगितल्या त्यांचे, आणि आम्ही दीदींची गाणी गायलो, असं विभावरी जोशी आणि राधाताई मंगेशकर, मी. पण हा असा कार्यक्रम होता की जो माझ्यासाठी खरोखरच भाग्याचा होता. म्हणजे त्यांनी संगीत दिलेली गाणी त्यांच्या म्हणजे स्टेजवर त्यांच्यासोबत गाणं, त्यांच्या समोर गाणं, हे खरंच खूप मोठं म्हणजे आव्हानच होतं. म्हणजे घाबरायलाच होतं खरं तर त्यांच्या समोर गाणं म्हणजे अगदी. पण तो कार्यक्रम झाला आणि खूप खूप म्हणजे मला एवढं समाधान मिळालं त्या कार्यक्रमाने की मी सांगू शकत नाही, एवढा आनंद झाला. त्यावेळेला गायलेलं एखादं गाणं? नक्कीच. माझ्या आवडीचं एक गाणं मी जे त्या कार्यक्रमात सादर केलं ते गाते. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्या काळी गातो, मी संध्या काळी गातो, तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही.
तुझ्या स्मरणाचे भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. वा. तुमच्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून हे जसे अनेक कार्यक्रम तुम्ही केलेत, वेगवेगळ्या मान्यवरांना व्यासपीठावरती बोलावून प्रेक्षकांना थेट संवाद साधण्याची जी किंवा समोरून जवळून बघण्याची संधी दिलीत, त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही काही सामाजिक कामं पण केलेली आहेत किंवा समाजाचं ऋण म्हणून आपण जे काही करतो असे काही कार्यक्रमही तुम्ही केलेले आहेत. उदाहरणार्थ सैनिकांसाठीचे काही कार्यक्रम. तर याची सुरुवात कशी झाली आणि असे कोणते कार्यक्रम तुम्ही केलेत? ॲक्च्युली पुण्यात आल्यानंतर असंच एकदा पिंपरी चिंचवडला थिएटरमध्ये माझा कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमात शेवटचं गाणं मी गात होते, मेरे वतन के लोगो. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे जे आहेत श्रमिक दादा, तर ते भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की विचारलं की ताई, आमचा असे कार्यक्रम असतात, कारण ते पूर्ण त्यातच असतात, देशभक्तीपर्यंतचे कार्यक्रम ठरलेले असतात ते. तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम कराल का एखादा? तर लगेच माझे मिस्टर निश्चलजी आणि आम्ही हो म्हटलं लगेच. आणि त्याप्रमाणे मग तिथे पहिला कार्यक्रम आम्ही सादर करायला गेलो तेव्हा तिथलं वातावरण पाहून, म्हणजे आपण म्हणतो ना, रक्त सळसळणं काय असतं, अंगावर काटा काय येतो, ते तिथलं देशभक्तीपर त्यांचं वातावरण पाहून त्या थिएटरमधलं. म्हणजे त्यांनी कारगिलला जे स्वतः लढले, ज्यांनी डोळ्या छातीवर झेललेले आहेत, असे ते तिथले जवान योद्धे ते तिथे येऊन तुमचे अनुभव सांगतात. आणि खरंच ते ऐकून इतकं भारावलं गेलो आम्ही, म्हणजे असं. आणि तेव्हापासून ठरवलं की त्यांचे जे वर्षातले 3 कार्यक्रम होतात, हुतात्मा दिन, शौर्य दिन आणि कारगिल दिन, तर त्या तिन्ही कार्यक्रमाला न चुकता दरवर्षी मी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करते आणि मला खूप समाधान आणि खूप आनंद मिळतो त्या कार्यक्रमात. दिव्यानी दिवा लागतो, ज्योतीने ज्योत लागते असं आपण म्हणतो. तुम्ही एरवी ते व्यक्त न करणं हा भाग माणूस म्हणून आपण समजून घेतो, अनेक कारणांनी आपण ते व्यक्त करत नाही, की ज्यांनी मदत घेतली आहे त्यालाही ते एक भाव वेगळा येतो मनामध्ये, तर त्यामुळे ते आपण न सांगता करावं, या हाताचं त्या हाताला कळू नये. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका दिव्याने दुसरा दिवा लागावा यासाठी तुम्ही काही केलेल्या मदतीच्या कथा असतील किंवा घटना असतील त्या सांगा. खरं तर म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत तर इतकं अवघड आहे हे सगळं पाहतो आपण. कलाकारांचं तर म्हणजे खरंच मुश्किल झालेलं आहे जगणं. ज्यांचं पोट आहे ह्याच्यावरती, ज्यांचं पोट आहे हातच्या कामावरती, तिथे खरं तर मी कधीच, म्हणजे मला असं वाटतं की बाकीच्यांनी पण असं, समजा भाजी विक्रेते असतात तर आपण भाजीत घासाघीस करतो, कमी करतो. ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्या कामात मला असं वाटतं की कधीच आपण हे करू नये असं. तर हे तर मी नेहमीच करत आलेली आहे. आणि शिवाय आता माझा वाढदिवस झाला एप्रिल महिन्यात, तर त्यानिमित्ताने आम्ही फारसा खर्च न करता 11,000 रुपये मुख्यमंत्री निधीत आणि 11,000 पंतप्रधान निधीत असे जमा केलेले आहेत. आणि आत्ता ऑक्टोबरमध्ये माझ्या छोट्या मुलाचा वाढदिवस झाला, तर तेव्हाही एक तांदूळ ज्याची 7 फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे हिंगोलीला, तर आमची नुकतीच ओळख झालेली होती. आमचा एक कार्यक्रम लाईव्ह त्यांच्या पेजवरती झाल्यामुळे. तर कदम असं कुटुंबीय आहे ते, आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना, जवळजवळ 30-35 मुलांना ते वाढवतात. त्यांनी एक म्हणजे स्वतः घरातच स्वतः एक वरती छान हे केलेलं आहे. आणि त्यांना मग 3 महिने पुरेल एवढं धान्य, त्यांना जे हवंय ते त्यांनी लिस्ट करून आम्हाला दिलं. आणि ते आम्ही मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना ते त्यांच्या हाती सुपूर्द केलं. आणि प्रेरित होऊन कुणी आणखीन एक जणांनी जरी कुणी त्यांना हे केलं, सहकार्य केलं, तर ते खूप त्यांच्यासाठी खूप, जसं कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही भेटलात आणि तुम्हाला वाटलं की ह्या मुलांसाठी करावं. तुम्हाला जे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत त्यातला महत्त्वाचा एक आहे कमांडर पुरस्कार, किंवा आणखीनही काही पुरस्कार मिळालेत, तर ह्याविषयी काय वाटतं आणि त्यातल्या कुठल्या पुरस्काराचं व्यक्ती म्हणून तुम्हाला जास्ती मोल आहे असं वाटतं? कमांडर पुरस्कार मला जो आत्ता मिळाला NCC आणि सह्याद्री प्रतिष्ठान ह्यांच्यावरती तर्फे जो मला सन्मान केला, माझा गौरवण्यात आला,
तो माझ्यासाठी खरंच म्हणजे माहिती नाही, तो जेव्हा मी ड्रेस घातला ना तो अंगात पुरस्कार घेण्यासाठी, म्हणजे मी स्वतःला विसरूनच गेले की मी गायिका आहे, मी गाते, एक व्यक्ती आहे. एक तिथलं जे वातावरण होतं ते पाहून अगदी, आणि म्हणजे ते घातल्यानंतर ड्रेस मला असं वाटतं की एक आपल्याला एक नवीन असं एक वेगळा हे निर्माण होतं अनुभवच आपल्यामध्ये येतो. की तर तो कमांडर पुरस्कार मला देण्यात आला तेव्हा हे माझ्यासाठी खूप सन्मानाची आणि भाग्याची गोष्ट आहे, सगळ्या सन्मानापेक्षा. म्हणजे तुमच्या संस्थेच्या माध्यमातून जे तुमचे 2 हेतू होते की कलाकार म्हणून स्वतःला आनंद मिळणं आणि लोकांसाठी जे करता येईल ते जे छोटंसं असलं जरी या मोठ्या विस्तृत समाजाच्या दृष्टीने तरी ते करणं, तर त्याची पावती कमांडर पुरस्कार असं तुम्हाला आवर्जून वाटतं आहे. जाणून घेऊया मनीषाताईंच्या प्रवासाविषयी आणखीनही काही गोष्टी, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मनीषाताई, आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे ते तुम्ही केलेल्या एका मोठ्या कार्यक्रमाविषयी किंवा एक मोठा शुभेच्छा लता दीदींना देण्याचा एक वेगळा तुम्ही मार्ग अनुसरलात त्याविषयी. लता दीदींच्या 90व्या वाढदिवसाला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आखला होतात आणि त्याविषयी अशासाठी जाणून घ्यायचं आहे की स्वतः गाण्याबरोबर स्वतःमधल्या कलाकाराची वाढ करण्याबरोबरच तुम्ही अन्य अनेक कलाकारांना, अनेक गायक गायिकांना तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाण्याचा जो एक प्रयत्न करत असता, तर तो तुमचा गुण ह्याच्यामध्ये निदर्शनाला आला किंवा जाणवला, तर त्यामुळे ह्या कार्यक्रमाविषयी आणि त्या अनुभवाविषयी सांगा. नक्कीच. म्हणजे लता दीदींकडून प्रत्यक्ष म्हणजे त्यांच्याकडून गाणं शिकलं नाही तरी एक लहानपणापासून त्यांची गाणी मी ऐकत गेले. त्यांना एक त्यांचं गाणं ऐकत शिकत गेली आहे. त्यांना एक गुरूंच्या स्थानी मांडलेलं आहे आणि हा योग माझ्या आयुष्यात आला दीदींच्या 90व्या वाढदिवसाला. नागपूरचे हार्मनी इव्हेंट्सचे राजेशजी समर्थ, ज्यांचे मी नियमित नागपूरला कार्यक्रम करते, आणि त्यांनी विदर्भातलं सगळं बघितलं आणि महकच्या तर्फे मराठवाड्यातलं इकडे सगळं असे 90व्या वाढदिवसानिमित्त 90 ठिकाणी आम्ही एकच स्क्रिप्ट आणि गाणी पण तीच, एकच लिस्ट, निवेदन पण तेच, असं सेम एकाच वेळेस 90 ठिकाणी असे कार्यक्रम केले. साहजिकच कलाकार सगळे वेगळे वेगळे प्रत्येक गावचे, म्हणजे आम्हाला प्रतिसाद पण एवढा छान मिळाला. एक कार्यक्रम तर अमेरिकेत पण झाला याचा अगदी, आणि वर्ल्ड रेकॉर्डनी पण याची दखल घेतलेली आहे. आता होईल ते, कोविडमुळे थोडंसं हे काम थांबलंय पण होण्यातच आहे ते आता. तर असे, आणि आम्ही जो आमचा कार्यक्रम केला तो मुंबईला यशवंतराव चव्हाण थिएटरमध्ये, त्या कार्यक्रमात शुभेच्छा द्यायला स्वतः पंडितजी होते. म्हणजे असं कधी झालं नाही की दीदींच्या वाढदिवसाला मंगेशकर फॅमिलीतली बाहेर पडली घराच्या. मार्गदर्शन म्हणून, सल्ला म्हणून या तुमच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल त्यांना जर स्वतःला काही घडवायचं असेल तर? मला बाकीच्या सगळ्यांना एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की आजकाल काय होतं की पूर्वदृष्टी गृहीत धरूनच, म्हणजे दोष हा गृहीत धरूनच तुम्ही लोकांचा विचार करता, की एखाद्याने सांगितलं की अरे ह्याचं हे काही चांगलं नाही बरं का, ठीक आहे, ठीक करतात, ठीक गातात, ठीक, तर तुम्ही तसं करू नका. तुम्ही स्वतः तो अनुभव घ्या, तुम्ही स्वतः त्यांचं परीक्षण करा, निरीक्षण करा आणि मग ठरवा तुम्ही. यामुळे काय होतं, अनेकांच्या संध्या जातात, संध्या मिळत नाहीत लोकांना संध्या, असं होतं. मग एवढी लोक कष्ट करतात, मेहनत करतात, प्रामाणिकपणे पुढे जायचा प्रयत्न करतात. तर हे मला इथे फार आवर्जून सगळ्यांना सांगावं असं वाटतं की पूर्वग्रह दूषित न ठेवता तुम्ही तुमच्या विचारातून ते गाणं ऐका, तुमच्या नजरेतून ते पहा, ऐका सगळं. त्यामुळे स्वतःला विचारांनी आणि तब्येतीने जर आपण खणखणीत ठणठणीत ठेवू शकलो तर आपल्याला जे साध्य करायचं आहे तर ते साध्य होऊ शकेल. कार्यक्रमाच्या या शेवटाकडे, सांगतेकडे आल्यानंतर अर्थातच तुमचं आणखीन एक गाणं ऐकण्याची इच्छा आहे. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ इनको, इसलिए सुनो ये कहानी,
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गंवा के। जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कहे गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारा, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवानी, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुमचं स्वरावकाश असंच भरत राहो, या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओत आलात, तुमच्या प्रवासाविषयी, तुम्हाला जी समाजाविषयी आस्था आहे, सैनिकांविषयी आस्था आहे, या सर्वांच्या आठवणी आम्हाला सांगितल्यात। त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं तुमचे मनापासून आभार। नमस्कार। नमस्कार।